पहिल्या मॅच मध्ये मोपोली संघाचा आपण विचार करायला गेलो तर मारूफ ठरलं ते प्लेअर ऑफ द मॅच. त्यानंतर सेकंड राऊंड मध्ये बाबू ठरले आणि कराडे संघाचा विचार करायला गेलो तर मागील मॅचचे हिरो ठरले होते राहुल. आणि त्यानंतर पहिल्या मॅच मध्ये अक्षय ठरले होते पहिल्या मॅच मधल्या मॅन ऑफ द मॅच. आणि अशा एक दोन्ही संघांमध्ये एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये. महापोळी विपक्ष कराडे, कराडे विरुद्ध लाईव्ह फ्रॉम वर्णे, वर्णेचे सुंदर असं मैदान. लोणावळा पुणे कर्जत एक्सप्रेस हायवेला हा या कॉर्नरला असणार हा सुंदरसा ग्राउंड आपण पाहतोय. एक क्रीडांगण मैदानाच्या चारी दिशेने बाउंड्री लाईनच्या दिशेने जी ग्रीन पट्टी लावण्यात आली आहे स्पर्धेचं सौंदर्य वाढवण्यासाठी. त्यानंतर लाईट्सचे पोल असतील, अतिरिक्त जो ब्राईटनेस आहे. 3 षटकाचा सामना असेल, या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. चला स्पीडअप करायचा. 3 ओव्हर्स की मॅच होगी. स्ट्रायकर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अरबाज आणि त्याच्या सोबतीला पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती गलेमध्ये क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये होते. 100 कॅच झाली असती परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पासून थोडे लांब राहिलं. नक्कीच एक ग्रेटेस्ट कॅच झाली असती या टुर्नामेंट मधली, परंतु प्रयत्न देखील चांगले झाले. पॉइंटचे खेळाडू पण पाहिले तर तेजस होते पॉइंट मध्ये, चांगले प्रयत्न झाले होते. अरबाज सारख्या फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती बाद करण्याचं योगदान मात्र रोहित या गोलंदाजाला सापडला असतं. रोहित म्हटलं तर टीमचे कर्णधार आहेत आणि कर्णधाराची पारी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे असावी ते रोहित कडून आपण पाहतोय. पहिला चेंडू देखील चांगला बॉलिंग अटॅक दाखवत असताना एकच धाव आली आहे. चेंज ऑफ फेस आपण पाहतो. बॅक ऑफ द हँड टाकलेला चेंडू स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने वेगाने जात असताना 4 धावेसाठी सुरुवात दमदार केली आहे. आले 4. भिवंडी तालुक्यामधून मापोली या गावातला हा खेळाडू. यावेळेचा चेंडू आडवा बाट्याने खेळायचा होता परंतु चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसले घेऊन वळण घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जात असताना आपण पाहिला. काय चेंडू होता, अगदी लाईन चेंज केली. या आधीच्या चेंडू होती अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू टाकला होता परंतु त्यावरती स्ट्रेट ड्राईव्हचा फटका मारूफच्या बॅटमधून पाहिला 4 धावेसाठी. त्यानंतर हा बीट करून जाणारा डॉट चेंडू. 3 चेंडूचा खेळ समाप्त. 5 ऑन स्कोर कार्ड. यावेळेस देखील स्विच खेळण्याचा प्रयत्न होता परंतु वाईड लेंथ आपण पाहतोय. वाईडनेस स्कोर मध्ये देखील बदल होणार आहे. एक धाव ऍड केली जाणार. या एक धाब्याने स्कोर जाईल 6 या आकड्यावरती. 3 चेंडूचा होईल खेळ समाप्त. मारूफ ऑन स्ट्राईक. अरबाज त्याच्या सोबतीला. अरबाजने एक चेंडू फेस केला. पहिल्या चेंडूत सिंगल आखोट केली होती. यावेळेचा यॉर्कर लेनचा चेंडू त्याला उडवला हेलिकॉप्टर स्टाईलला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये चेंडूला अडवतायत. वेगाने चेंडू पर्यंत आल्यात परंतु तिथून एकच धाव केली जाते. चेंडू अडवतील, उचलतील, फेकतील. ते ग्राउंडच्या आतमध्ये पिच वरती एकच धाव घेण्यात आली आहे. या एक धाव्याने 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 2 बॉल्स बाकी असतील. 2 बॉल लेफ्ट. चला स्पीडअप करायचं. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. एकीकडे माऊपोली संघाने, एकीकडे कराडे संघ ज्यांनी दोन्ही सामन्यामध्ये चांगला खेळ खेळून तिसऱ्या सामन्यासाठी म्हणजे क्वार्टर फायनल सामन्यासाठी खेळतात. यावेळेचा चेंडू अगदी लेग स्टंपच्या दिशेने जात असताना पाठीमागे मारायचा प्रयत्न होता अरबाज या खेळाडूचा परंतु आमचे ऑफिशियल सांगतात हा डॉट बॉल असेल. एक चेंडू म्हणजेच पंचांनी डिक्लेअर के डिसिजन आउट दिला. आल्बीडब्ल्यू आउट दिला. OUT आउट.
थँक्यू सो मच. झाले होते फलंदाज अरबाज, त्यानंतर ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये नक्कीच LBWच्या मध्ये आउट झाला. विकेट क्रमांक पहिली आली आहे. विकेट रोहितच्या खात्यामध्ये गेलेत. संघाचे कर्णधार आहेत. कराडे संघासाठी चांगलं स्टार्ट करून देत असताना विकेटनी सुरुवात नक्कीच शेवट विकेटनी होतीये. चौकाराने सुरुवात झाली होती. यावेळेस चेंडू वेगवान यष्टीरक्षकाला देखील बीट करणारा हा चेंडू होता, जसं फलंदाजाला केलं होतं. परंतु आमचं ऑफिशियल सांगतात हा वाईट चेंडू आहे. वाईट+1. वाईट+1 एकूण टोटल 2 धावा. या 2 धावा ऍड केल्या जातील. या 2 धाव्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. शेवटचा बॉल रोहित या गोलंदाजाचा. यावेळेला देखील पुन्हा एकदा बीट केलंय फलंदाजाला, परंतु यष्टीरक्षक आता यावेळेला चुकी करतात. स्वतः थोडंफार फंबल झालं, परंतु बॅकअप स्ट्रॉंग आहेत. ओव्हर क्रमांक पहिली इथे समाप्त झाल्यात. षटक क्रमांक पहिला समाप्त झालं हे पंचांनी घोषित केलंय. आमचे ऑफिशियल पंच तानाजी सर. आणि ही लेग बायची धाव आहे का? येस ऑफिशियल. शुभम आल्यात. यावेळेला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. सक्सेसफुल होतोय का अटेम्प्ट? क्षेत्ररक्षक पोहोचतात चेंडू पर्यंत दूरवरून. चेंडूला अटेम्प्ट केलं पहिल्याच प्रयत्नांमध्ये आणि तिथून देखील चांगली धाव मैदानाच्या आतमध्ये. या 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्ताच्या चपलाने आणि हरणाच्या गतीने या 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. शुभमचा आपण पाहतोय दुसरा चेंडू असेल. यावेळेचा फटका अगदी आडवा बाट्याने खेळलात. पॅडल स्वीप खेळलात. क्षेत्ररक्षक पोहोचतात दूरवरून स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये. 2-2 क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने केलाय थ्रो, परंतु तो झाली. धाव कंप्लीट. या धाब्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल आता 14 अंकावरती. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू मध्ये 2 धावा आल्यात. एकूण 2 चेंडू मध्ये 4 धावा खर्च करत असताना शुभमला आपण पाहतो. मोठी फटक्यांची गरज असेल माऊपोली संघाला जर एक चांगला टार्गेट सेट करायचा. परंतु जर टार्गेट चांगला सेट झाला तर नक्कीच बॉलिंग लाईनअप देखील स्ट्रॉंग आहे. परंतु तसं घडेल का? या बॉलला पॉइंट वरून कट केला. प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. सर्कल मध्ये चेंडू असेल, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. जर एक चांगलं टार्गेट सेट केलं तर नक्कीच कराडे संघाकडे देखील चांगले फटके बाजी करणारे फलंदाज आहेत. हार्ड हिटर्स राहुल असेल, त्यानंतर रोहित असतील, त्यानंतर अक्षय असेल. त्यांच्या सोबत एक चांगली धाव संख्या ठेवणं नक्कीच अपेक्षित असेल, कारण की बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना. तिथून चांगली गोलंदाजी केली जाते, तिथून दुसऱ्या संघाकडून चांगली फटकेबाजी आहे. पुढील बॉल यावेळेस देखील स्लोवर डिलिव्हरी आपण पाहतोय. चेंज ऑफ पेस्ट. लाईन आपण पाहिली तर अगदी वळण घेतलं आहे चेंडू ना. इन स्विंग असा हा झालेला चेंडू. गोलंदाज शुभम याचा चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 4 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. 15 ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 4 चेंडूचा होईल खेळ समाप्त. 3 षटकांचा सामना.
यावेळेस फटका पण पाहताय पाठी मागे फायनल लेग बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये 4 धावेसाठी आलाय चौकार. ऑनलाईन यायचं ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये तानाजी सर पहिल्या रात्रीपासून काय भूमिका पार पाडली आहे आता अतुलजी नवले सर सामन्याचा आनंद घेत आहेत. यावेळेस बॉल पुन्हा शेकदा आपण पाहतोय थर्डमॅनच्या दिशेने जात असताना 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात पण चेंडूने मात्र शर्यत जिंकली आहे. आलाय तो थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये पुन्हा शेकदा येणारी 1 ओव्हर बाकी असेल जो टोटल जो स्टार्ट पोलीस संघाला हवा होता. महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर देखील मैदानाच्या आतमध्ये मारूफ आहेत. अरबाजला इथून परतावा लागलो तर मारूफची काय फटकेबाजी आहे. एक फटका आपण पाहिला फाईन लेगच्या दिशेने 4 धावेसाठी त्यानंतर प्रॉपर कनेक्शन केलं होतं फाईन लेग मध्येच मारायचं परंतु चेंडू गेला तो थर्ड मॅन रिझन मध्ये 4 धावेसाठी. शेवटच्या 2 चेंडू आलेले ते चौकार अगदी 8 धाबाने पहिल्या 3 चेंडूवरती 5 धावा टोटल धाबा आले आता 13 आणि धाव फलक जाऊन पोहोचलं ते 23 या आकड्यावरती. अक्षयला इथून आमंत्रित केलं गेलं तिसरा ओव्हर टाकण्यासाठी अगदी 2 ओव्हरमध्ये एक मोठी धाव संख्या इथून सेट केली गेली आहे. मारूफ आणि आकाश या दोन्ही फलंदाजांमधून मारूफचा विचार करायला गेलो तर अगदी 7 चेंडूमध्ये 11 धावांवरती खेळतोय आणि आकाशचा विचार करायला गेलो तर 3 चेंडूमध्ये 8 धावांवरती खेळतोय. एक चांगला धाव सेट करत असताना चांगली स्टार्ट दोन्ही फलंदाजांकडून. समोर गोलंदाज अक्षय या वेळेला स्विच फटका चेंडू बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप पॉइंट रिजन मध्ये चेंडूला स्टॉप केला गेलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या तिसरीचा प्रयत्न केला गेला तिसरी धाव देखील कंप्लीट प्लस नो बॉल एकूण 4 धावा पंच घोषित करतायत. नक्कीच कराडे संघाचे पाठीराखे सामना पाहत आहेत व्यासपीठावरती बसून त्यांची देखील धाकधूक चालू आहे आणि गोलंदाजीला आलेल्या अक्षय ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये कमालीची कामगिरी केली होती जबरदस्त गोलंदाजी चालू होती परंतु पहिल्या चेंडू होती नो बॉलची फेकी आपण पाहिली फ्री हिटचा बॉल असेल उघडा डोळे निघा 1 मिनिट 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. उघडा डोळे बघा नीट पुढील बॉल असेल फ्री हिट. यावेळेचा फटका फ्री हिटचा बॉल होता प्रॉपर कनेक्शन करता आला नाहीये स्वतः यष्टी रक्षक डाऊन दी बॉल आले होते. प्रॉपर कनेक्शन करायचं होतं बॅट्समनला परंतु ते तसं घडलं नाहीये. या चेंडूवरती धावा आल्या त्या 2 धावा आल्या या 2 धावेने स्कोर काढता इथून जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावरती. यावेळेचा फटका अगदी स्ट्रेट ऑफ ड्राईव्हच्या दिशेने वेगाने अलॉंग द ग्राउंड लेवल शॉट आपण पाहतोय कार्पेट लेवलचा चेंडूने मात्र घेतली सीमारेषेची भट आलाय तो 4 धावेचा प्रॉपर सेट करून मारलेला ग्रेट चौका.
क्षण कुठेतरी मागण्याचा सापडतोय कराडे संघासाठी. नक्कीच चांगली गोलंदाजी होणं अपेक्षित होतं, परंतु मावपोली संघासाठी आपण पाहिलं नक्कीच व्हॅल्युएबल ठरतोय. यावेळेचा फटका हेलिकॉप्टर खेळायचं होतं. शेतशेका आहेत डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. डाऊन दी बॉल पकडली जाते कॅच. फलंदाज आकाश बाबूच्या पारीचं अंतर ते होते समाप्त. आकाशच्या पारीचं अंतर होते समाप्त. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील बाबू, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असताना या सामना मात्र वन साइडेड जिंकून दिला होता. तोच बाबू आता मैदानाच्या आतमध्ये होते, परंतु स्कोर आपण पाहिलं तर 23-30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक मोठं टार्गेट बिल्ड केलंय ते महापोलीस संघाने. आकाशच्या पारीचं झालंय ते अंतर समाप्त. अवघ्या 6 चेंडूमध्ये 14 धावांची इनिंग्स मैदानाच्या आतमध्ये खेळून काढली आकाशने. हॅट्स ऑफ आकाश. महत्वपूर्ण अगदी क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये एक चांगली खेळी खेळलाय. बाबू गेलेत मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे बाबू, त्याच्याकडे देखील चांगले शॉट्स आहेत, परंतु समोर गोलंदाज आकाशला आपण पाहतोय. विकेट त्यांनी देखील प्राप्त केली आहे. आकाश सारख्या फलंदाजाला इथून डगआउटच्या दिशेने पाठवला. इथून समोर बाबू फेस करतील पहिला चेंडू गोलंदाज अक्षय याचा. चला स्पीडअप करायचा अक्षय. शफल झाल्यात. फुल टॉस बॉल होता, प्रॉपर कनेक्शन करायचं नव्हतं, पण यष्टी रक्षाकडून पाहतोय एफर्ट्स केले जात आहेत, परंतु इथून झेल झाली आहे ड्रॉप. आणि फील्ड देखील पाहिलं तर फंबलिंग पाहायला भेटली. जसं बॅकअप हवा होता, जेव्हा गोलंदाजाला नसेल क्षेत्ररक्षकाची साथ, तो कसा करेल फलंदाजाचा घात. नक्कीच इथून मैदानात तेच घडलाय. इथून जेल ड्रॉप होत आहेत, जज केलं जात आहे, परंतु यष्टीरक्षक चुकी करतायत. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 35 या आकड्यावरती. लॉस ऑफ 2 विकेट्स. येणारे चेंडू बाकी असतील दोन चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू मध्ये कशा प्रकारे धावा येतील. एक बळ मोठं टार्गेट सेट केलं जात आहे महापोली संघाकडून. भिवंडी ताल्याकडून बिलॉंग करणारा हा महापोली संघ या वैरण्याच्या मैदानामध्ये मैत्री चषकामध्ये एक चांगली खेळी खेळत असताना बेस्ट वर्सेस बेस्ट सामना अजूनही कराडे संघाची फलंदाजी करणारी सेकंड इनिंग्स बाकी आहे. यावेळेला आडवा बाट्याने फटका खेळायचा, अगदी स्लॉग स्वीप खेळायचं होतं. शेतशेका आहेत तिथे लॉंग लेग बाउंड्री जवळ चेंडूची फेकी करतायत. पूल सक्सेसफुल, डिलाइटफुल, हँडसम, हायूज सिक्सर.
येऊ शकता. पंचांच्या भूमिकेत आपण लगेच दुसरे पंच पाठवूया. नाही कम्फर्टेबल आहेत. तानाजी सर आमचे कम्फर्टेबल आहेत. चला गोलंदाजच्या मार्गावरती गोलंदाज 18 चेंडूमध्ये करायच्या 44 धावा. सुपर 6 साठी कोणता संघ मात्र इथे प्रवेश करणार? गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज मारूफ, एक चांगला अष्टपैलू खेळाडू. महापोली संघ मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती. यावेळेस मात्र पहिला चेंडू मात्र एक वेगवान चेंडू इथे मात्र इथे पहिल्या चेंडूवरतीच मात्र जाते एक विकेट, जी महत्वपूर्ण विकेट होती ती जाते बॅक टू पॅव्हेलियन. डीजे मारूफच्या पहिल्या चेंडूवरतीच मात्र इथे विकेट घेतली जाते. काय चेंडू टाकला गेला होता. एक आक्रमक गोलंदाज आहे मारूफ, एक अष्टपैलू खेळाडू. पहिल्या चेंडूवरतीच पहिली विकेट मारूफच्या माध्यमातून आपण पाहतोय. खरेखर मारूफ हा एक अष्टपैलू खेळाडू. आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी मारूफची मात्र अनेक वेळा पाहिले. मगाच्या मॅचमध्ये देखील एक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब या खेळाडूच्या नावावरती होता. यावेळेस पुन्हा एकदा एक वेगवान चेंडू इथे मात्र टाकला जातोय. निर्धाव चेंडू, पहिलं षटक चालू असताना यावेळेस मात्र एक चांगला फटका मात्र इथे घेतला जातोय. सरळ 20 सेपमध्ये घेतलेला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण मात्र इथे घेतलं जात आहे. एक धाव मात्र बघता बघता इथे दोन धावा मात्र इथे घेतल्या जात आहे. संघाचा श्री गणेश या 2 या नावाने झालाय. सचिन मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय. हे दोन खेळाडूकडे मोठे फटके मारण्यामध्ये ताकद आहे. सचिन असेल स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला पाहते अक्षय. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. सचिनच्या बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय मारूफ या गोलंदाजाचा. मारूफ या संघाचा प्रमुख कणा आहे. इस्पिकचा 51 म्हणून ओळखणारा हा गोलंदाज मारूफ इथे मात्र अप्रतिम षटक देखील आपण टाकतोय मारूफ. कारण आतापर्यंत 4 चेंडू झालेत आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. कुठेही मोठे फटके मारण्यामध्ये यश देत नाहीये फलंदाजांना. यावेळेस मात्र फुलटॉ चेंडू होता, एक चांगल्या पद्धतीने खेळून काढला. कार्पेट लेवलचा फटका इथे बघायला भेटतोय. एकदा पूर्ण केली जाते. बघता बघता काय घडतंय मैदानामध्ये. पंच तानाजी सर सांगतायत आकाशाकडे बोट उंचावून ओ यू टी आउट विकेट. डीजे घेतला जातोय. अंपरने घेतलाय का रनआउट साठी सर? तानाजी सर यस, अंपर रिव्ह्यू आहे. आउट आहे सर, आउट आहे सर.
ते मात्र अक्षय जो ओपनिंगसाठी फलंदाजीसाठी गेला होता, आपलं खातं न खोलता मात्र बॅक टू पॅव्हलियन. दोन खेळाडू मात्र आपलं खातं न खोलता मात्र बॅक टू पॅव्हलियन सर, उदय सर, जर सांगायचं झालं तर. फलंदाज मात्र मैदानामध्ये जातोय रोशन कारंडे, एक आक्रमक फलंदाज आहे. एक चांगला खेळाडू मात्र बॅक टू पॅव्हलियन. सचिन मात्र स्ट्राईकला असेल. 4 चेंडूमध्ये 3 धावांवरती फलंदाजी करतोय. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. एक चांगला फटका इथे मात्र खेळला होता, परंतु तेवढंच चांगलं सुंदर क्षेत्ररक्षण मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून बघायला भेटतंय. एक धाव मात्र इथे घेतली जाते. षटक संपलंय. असंख्य पोचल्या जाते 4 वरती. संधी देऊया डीजे मास्तरांना. सुमे डीजे. ची गरज. यावेळेस मात्र एक वेगवान चेंडू इथे मात्र टाकला जातोय. दांडी 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 गोल. विकेट संवर्धन डीजे. मैदानामध्ये जाताना सुदर्शन. सुदर्शन माळी. यावेळेस फुल टॉस चेंडू सरळ बॅटने घेतलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे सजवला गेलाय, त्याच्याकडनं चुकी होणार नाही. इथे मात्र आल्या पावली माघारी. बॅक टू पॅव्हलियन सुदर्शन डीजे. समालोचनाचं काम देखील सुंदर करतात. डीजे मास्टरचं देखील काम त्यांच्या माध्यमातून चांगलं केलं जातं. यावेळेस मात्र एक वेगवान चेंडू मात्र इथे टाकला गेला होता बाबू खान यांच्याकडनं. एक धाव मात्र इथे घेतल्या जाते. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज होता बाबू, परंतु इथे तेवढी चांगल्या पद्धतीने एक धाव मात्र इथे घेतल्या गेली शुभमच्या माध्यमातून. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय.
जशी गोलंदाजी मारुफने केली तशीच गोलंदाजी बाबू खानच्या माध्यमातून देखील पाहतोय. डावखुरा गोलंदाज आहे बाबू. यावेळेस मात्र मैदानामध्ये काय घडतंय, यष्टी रक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू निघून जातोय. येतोय येतोय A1 क्वालिटीचा चौकार. वरती 2 षटकाचा खेळ चालू आहे. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला. यावेळेस सर बॅटने घेतलेला फटका. इथे मात्र एक धाव घेतली जाते. षटक घोषित झालंय. 2 षटकांचा खेळ झाला. स्कोरबोर्ड मात्र पुजला जातोय. 10 वरती 6 चेंडूमध्ये करायच्या 34 धावा. संधी देऊया डीजे मास्तर सोमे द्याला. महापुली संघ एक अप्रतिम गोलंदाजीच्या माध्यमातून इथे उभा केला गेलाय. महापुली संघाने फलंदाजी देखील चांगली केली, तशीच गोलंदाजी करायला बघतोय. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवतोय. इथे मात्र दर्जेदार षटकार येतोय. अजून जर 4 षटकार 5 षटकार आले तर मात्र सामना सहज आपल्या संघाकडे खेचू शकतो. आला होता, परंतु तेवढाच चांगला कमबॅक मात्र या गोलंदाजाने केलाय. प्रतिम कमबॅक करतोय गोलंदाज उमर. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू. इथे मात्र निर्धाव चेंडू मात्र बघायला भेटतंय. कर्जत मधले नामवंत पंच तुम्ही मैदानामध्ये पाहू शकता. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत तानाजी कडू, तसेच मेन पंचांच्या भूमिकेत पाहत आहे तनय शेलार. सलग 5वी रात्रीमध्ये पंचांची भूमिकेत पाहताय तुम्ही. यावेळेस चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे सजवला नाही केलाय, तर 4 धाबीचा फटका मात्र इथे बघायला भेटतोय. हा 2 चेंडूंचा खेळ उरल्याने करायचे 24 धावा. म्हणजे सामना मापुली संघाकडे इथे मात्र झुकला गेलाय. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, पंचांनी 9 घोषित केलाय. 9+2. यस, पंचांनी 9 घोषित केलाय. गोलंदाजाच्या यस चेक करायचा आहे. नो बॉल. इथे मात्र चेक करायचा बॉल
थ्रो केलाय का? हाईट चेक करायचं सर. येस. एक बॉल 22 धावांची गरज असेल. एक चेंडू 22. ते सामना महापोलीस संघाकडे झुकला गेलाय. यावेळेस सुपर 6 मध्ये महापोलीस संघ मात्र इथे षटक घोषित झालंय. सुपर 6 मध्ये प्रवेश केला महापोलीस संघाने. ज्याने 2 विकेट